पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चकुले कैची दे। दिप्या हे घे। दिप्या उठ की, आज सकाळ झाली, उठ लवकर चल। अप्प्या अप्प्या ग, तू हे सगळं काय करत बसलेस गा ग? घे की पट्टीशी आवरायला चल। मम्मी अगं काय झालंय? अगं पाहुणे येतात तुला बघायला। काय झालं काय झालं? दीदी मी पण तांबे पाडू का? एक मिनिट, तू काय म्हणलीस आता? अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत, आवर पट्टीशी। दिप्या दिप्या असं काय बसलायस? उठ बघू, उठ पट कर आधी, साडीला इस्त्री करून आण जा। आणि मी पैसे देते, जाऊन थंड घेऊन ये। मम्मी अगं तू असं डायरेक्ट कशी बॉम्ब टाकतीस ग? बापूंना माहित आहे का? अरे वय बोलले मी त्यांच्याशी, माहित आहे त्यांना। ए चकुले तू जा बघायच्या सोबत, जाऊन थंड घेऊन ये येताना। काकी पण तुम्ही आपल्याला विचारलं का तिला कलेक्टर व्हायचंय का लग्न करायचंय ते? तिला काय विचारायचंय? जगा तिला मी सगळं विचारत बसलेला तर इथंच बसून राहील ती घरामध्ये। ए मम्मी ही चिटिंग आहे बर का? तू तिथे काय लिहिलंयस बघ, बघ काय लिहिलंयस। तू म्हणली होतीस की तिथे जर परीक्षेत नापास झाली तर तिथं लग्न लावून देणार, आणि आता मध्ये काय काढलं ती? दिप्या ती नापास झाली तर लगेच लग्न लावून दे ना असं बोलले होते मी। आता तिचं लग्न लावायला काही परीक्षेची वाट बघत बसू आहे रे? हो मम्मी, पण नाही पिन नाही आपले। तू एकदा ते पोराला भेटून तर बघ, लई चांगला आणि शिकलेला पोरगा आहे बघ। चल घे बघू आवरायला। शिकलेला बिकलेला काय नाही बर का, तू कुणाला पण आणतीस। दिप्या अरे असं कुणाला बी कसं बोलून आणीन मी? अरे पोटची पोरगी आहे ती माझ्या, मी काय वैर आहे का तिची? अरे चांगला शिकलेला पोरगा आहे, सरकारी नोकरी आहे, चांगला पगार आहे, राहायला सरकारी घर आहे, आणि आपल्या आप्पिका नाही त्यानं लई आवडल्या। सकाळी फोटो पाठवले तर लगेच फोन आला पोरगी बघायला येतो म्हणून। अरे आपल्या आप्पी अभ्यास करते हे चांगलंच वाटतंय बघ त्यांना, आणि लग्न झाल्यानंतर बी अभ्यास करायला त्यांची ना नाही। खरं का काय? खरंच अरे, मी कशाला खोटं बोलू? पण आपली तिथे आपल्या घरात राहून कलेक्टर झाली पाहिजे, त्यांच्या घरात कशाला? चकुले तू जरा गप्प बसा, तू जा बघू दिप्या दादा सोबत। आणि आप्पे गेल्यासारखं कसं आगाऊपणाने बोलू नकोस, कळतंय तुला? अगं बाई लया हातापाया पडून स्थळ आणलंय बघ तुझ्यासाठी। मम्मी मी काय आगाऊपणा केलता ग? अगं मी फक्त हीच म्हणते मी तुला आप्पे। अगं आता तरी स्वतःचं पुढं पुढं रेटू नको म्हणणं, कळतंय का तुला? मम्मी मुद्दाम करते का ग? मुद्दाम बिद्दाम काय नाही, तू तू कायच बोलू नकोस बघ। हे दिप्या अरे जा की रे बाबा, जा इस्त्री करून आण। चकुले जा का त्याच्या संगत जा। चल आपली चल, मी ना तुला फोटो दाखवते मुलाचा, आणि सुनून दाखवणी आणलंय स्थळ, लई चांगला पोरगा आहे, तू एकदा त्याला भेटून तर घे की। पाहुणं नवीनच वाटतंय गावात? नवीनच आहे, सरकारी कामासाठी आलोय। आज गावात बदली झाली। हा कुठलं म्हणायचं मूळचं तुम्ही? मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम आसगाव। कसं वाटलं आमचं सातारा? सातारा चांगले पण सध्या तरी जरा अडचणीचं वाटतंय। बाबा तुम्ही जरा सरकून बसा की तिकडं। एक मिनिट पाहुणं।
काय झालं चिंचुके? बोल. अहो साहेब, तुम्ही ते यशाला वाचू नये का नाही, एक नंबर काम केलं बघा. त्यासाठी तुम्हाला नाही ग्रँड सल्यूट बरं का. अरे चिंचुके, अरे काम आहे आपलं बाबा, ते केलं पाहिजे. ह्या खुर्चीवर बसलेलं लय PSI जवळनं बघितलेत मी. अहो कोण काय काम करतं, कसं काम करतं, स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय मी. अहो साहेब, आमदाराच्या सांगण्यावरून आहे ना, एखाद्या PSIनं यशाला तिथल्या तिथंच मारला असता. तुम्ही तसं नाही केलं, उलट नडला तुम्ही आमदाराला. चिंचुके, आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली ना तर मग नडायचं, समोर कोण का असाना. अहो पण साहेब, ही लोक लय उलट्या काळजाची तो. अहो तुमचं निलंबन झालं ना तर त्यांना रानच मोकळेत. यशाला, बापूंना, आप्पीच्या घरातल्यांना नीट जगू देणार नाहीत बरं का. मग हो साहेब, मग कसं होणार? मग निलंबन रद्द करायचं चिंचुके. अहो पण साहेब, तुम्हीच म्हणाला ना त्यांनी तुमची इथं बदली करून दिली म्हणून. तुमच्या स्वतःच्याच गावात पहिलं पोस्टिंग करून द्यायची सेटिंग त्यांनी केली, म्हणजे लय वरपर्यंत पोहोचल्यात साहेब बरं का. ती लोकांचं आयुष्य जातं तरी स्वतःच्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळत नाही. सेटिंग त्यांनी नाही केली, आमदारांनी नाही केली सेटिंग. मग सेटिंग पैशाने केली, पैशाने. आता हेच पैसे वर कुणापर्यंत पोहोचवायचे हे कळलं पाहिजे फक्त. हे काय सोपं आहे, लगेच माहिती काढता येईल की आपल्याला. मग संपला विषय. आता प्रतापराव माझे निलंबनाची ऑर्डर वरनी काढण्याचा प्रयत्न करेल. मी वर एवढे पैसे चारणार की ती ऑर्डर निघालीच नाही पाहिजे. अहो पण साहेब, होईल का असं? अरे चिंचुके, ह्या जगात सगळ्यांचा बाप फक्त एकच आहे, पैसा, नोटा, द्रव्य, चलन. पैसा फेकला ना सगळी कामं होतात. त्यामुळे आता इथनी पुढे कुणाला सुट्टीच द्यायची नाही. वरनी किती का पैसे मागा ना, आपल्याकडे कमी असली नाही पाहिजे. आता आरपार घुसायचं म्हणा की. आता इथून पुढे कुणालाच सोडायचं नाही, एकाला बी सोडायचं नाही. नुसत्याच नोटा गोळा करायच्या आता. काम आणखीन सोपं झालं म्हणा की. कसं काय? अहो साहेब, आपल्याकडे एक टीप आहे. ओके ना चिंचुके, बोल ना. तुला बाई म्हणून मी एक सल्ला देऊ का? किती बी काय बी झालं ना तरी चेहऱ्यावर काय हसू राहून द्यायचं, म्हणजे आपल्या मनात काय चाललंय ही समोरच्याला कळत नाही. आणि कुणी म्हणत बी नाही की कायम बुचका करून बसलेली असते. मग खोटं खोटं असायचं का? अगं, बाईच्या नातीला लई काय काय खोटं खोटं करायला लागतं, तेव्हा जाऊन खरी नाती टिकतात. कळेल तुला हळूहळू. चल. अपर्णालाही हुशार आहे बघा आमची. अहो तिला बघितलं का नाही का, माझ्या टायमाला मी कशी होते ना तेच आठवतंय बघा मला. हे काय आलीच अपर्णा. घ्या घ्या, पोहे घ्या की. ये बस इथं बस. मी आधी माझी ओळख करून देतो. नमस्कार, मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम आसगाव. तुम्ही एकटेच आलात वाटतं? हो, त्याचं काय झालं, माझी आत्ताच बदली झाली ना गावात आसगावमध्ये. आईवडील तिकडे असतात गावाकडं, शेती आहे, मोठा भाऊ आहे, ते रमलेत तिकडं, मला दिले वाऱ्यावर सोडून. नाही, हे जोक नव्हता, त्यांना इकडे आणता आलं नाही एवढंच सांगायचं होतं मला. होय, आमच्या ह्यांना बी नाही जमलं घरी थांबायला. ते वडात चालवतात ना, मग भाडी असतात दिवसभर. नाही नाही, हरकत नाही, मला कुठे त्यांच्यावर संसार करायचा आहे तेव्हा. जोक होत. होय काय?
लयच बाबा कॉमेडी आहे तुम्ही. आमची अप्पी दीदी अभ्यास करते, तिला अभ्यास करून ए चकुले, अग मोठी माणसं बोलतात ना. अहो बोलू दे तिला, बोलू दे बोलू दे. मुलं ही देवाघरची फुलं असतात. बोल बाळ तू बोल. आमची अप्पी दीदी अभ्यास करते, तिला अभ्यास करून कलेक्टर व्हायचंय. तुम्ही देणार का तिला अभ्यास करून? मी तिची पी आहे. हो मग का नाही करू देणार, त्याचा काय विषय नाही ना. कलेक्टर झालेली बायको कोणाला नकोय. अगं बया, नशीब काढलंच बघ आप्पे. अजून काय पाहिजे तुला? नमस्कार, मी दीपक. म्हणजे सगळेजण मला दीपेडॉन म्हणतात, तुम्ही पण दीपेडॉन म्हणा. आप्पे दीदीचा भाऊ. काय करता तुम्ही दीपा डॉन? तुम्ही आधी अपर्णाशी बोलून घ्या की. आम्ही आहेच की इथं, आम्ही कुठे जातोय? हाय का नाही ग सुषमे? पण अहो तुम्ही काय घेतलंच नाही. चहा बी थंड झाला असेल आता. नाही, मला गारच चहा आवडतो. आपण बोलूया. होय चालतंय की. आपे अपर्णा जा जरा त्यांना घेऊन बाहेर जा. आपलं अंगण बिंगण दाखव की. नाही, आम्ही इथंच थांबतो. व्यवस्थित बोलता येईल ना? आव पण तुमच्या दोघांना बोलायचं असेल ना? नाही, मी तेच म्हणलं ना, आम्ही दोघं इथंच थांबतो, तुम्ही सगळे बाहेर जा. हा वय वय, हे बी चालतंय. चल लिप्या, सुषमे एक या की तरी काही येडवाकडे बोलू नकोस, कळतंय तुला? आहा, मस्त, चांगले झालेत पोहे. तू केलेत का? हा. खरंच तू केलेत का सांगायचंय म्हणून? हे सगळे तुझे? हा, आतापर्यंतची सगळीच आहे. टॅलेंटेड आहेस की. आणि सुंदर पण आहेस. खरं तर मला काय विचारायचं नव्हतं बरं का. मला शांतपणे पोहे खायचे होते, चहा प्यायचा होता, म्हणून तुला काही विचारायचं असेल तर विचार. ते तुम्ही मगाशी म्हणलात ना, तसं नक्की शिकू देणार का? हो, मग ते विषयच नाही ना. काय आहे, माझं नावच आहे संकल्प. लोक संकल्प सोडतात, इथे तर तुला संकल्प मिळणार आहे. बस उभा काय, बस बस, बसून बोलू, बस. नाही तसं नाही, पण आजवर जेवढी लोक आली. अजून काय करतेस अभ्यास सोडून? खरं तर फक्त अभ्यास. कलेक्टर व्हायचंय याच्यावर अर्जुनासारखा नेम धरलायस म्हण की. म्हणजे तू कलेक्टर होणार म्हणायचं काय? आमच्या गावाकडे ना ह्याच्यासाठी लोक मध्यस्थांना पैसे देतात. 50,000 लाखभर रुपये जास्त पण देतात. म्हणजे यासाठी म्हणजे नोकरदार मुलगी शोधण्यासाठी, तहसीलदार नायब तहसीलदार मुलगी शोधण्यासाठी. खरं? हो, सोपी इन्व्हेस्टमेंट आहे ना. लाखभर रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पुढच्या 2-3 पिढ्यांची सोय होणार असेल तर काय हरकत आहे? म्हणजे मला नाही कळालं. म्हणजे तुला खरंच माहित नाही, काही कमी वाटत होते? अगं रगड पैसा मिळतो, रगड. मागल तेवढे कमीच. वरनं खर्च काय नाही ना, सगळं फुकट.
वर कमाई होईल ती सगळी सेव्हिंगच म्हणायची. अगं मी तर एक साधा सरकारी अधिकारी आहे, तरी पण माझे 15-20 कुठं जात नाहीत महिन्याला. आणि तू तर क्लास 1 अधिकारी होणार आहे. तुझे माझा एक अंदाज बघ, 40-50 लाख तर कुठंच गेले नाही, जास्तच, कमी नाही. पण 1 मिनिट, अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? हा, काय बोलतोय ते कळतंय, शांतपणेच बोलतोय ना. हो शांतपणे तुम्ही मला लाच घ्यायला सांगताय? तुला कशाला व्हायचंय कलेक्टर? लोकांची कामं करायला, त्यांच्या अडचणी सोडवायला, त्यासाठी होणार आहे मी कलेक्टर. एक मिनिट, तुम्ही हसताय का? मग अजून काय करू? याच्यासाठी कोण होतं कलेक्टर? येडीपिडी झालीस का काय तू? लोकांचे कामं फुकट केले ना, त्यांना शंका येते बरं का. कुठल्या जगात राहतेस बाई तू? लाच घेणं माझ्या तत्वात नाही बसत आणि मी कधीच घेणार नाही, काही जरी झालं ना तरी. अर मग काय करणार? मी तर तुला शानी समजत होतो. मग आता कळालं ना मी कशी आहे. तुम्ही आलात तरी चालत. काय साहेब हे? कुठं काय काय गाडीत कुठं निघाल्यात? आता तुम्हाला माहिती नाही गाडीत काय आहे? मुकादम कुठे? मुकादम आहेत की पाठच्या गाडीत बसल्यात. होय का? त्यांना म्हणून इथं कबड्डी खेळतोय आम्ही, गोटे खेळायला या. 2च मिनिटं बोलू. हा, अरे काय म्हणते साहेब? बोलवत होते. बायको तू तर माझं पिल्लू आहे. हा, ए चिंचुके, तुझं पिल्लू इकडं रानात खेळव की, जरा बघू दे की कामाचं मला. अगं काय नाही, तुला नाही, साहेब चिडले. हा, कोण तू? साहेब बोला, काय म्हणताय? नाव काय तुझं? मी बजरंग लुकतुके. लुकतुके, तुला गाईचं दूध कसं काढतात माहिती का? अरे काय विचारतोय मी, गाईचं दूध कसं काढतात माहितीये का? हे आमचा गोटा होता. मग गाईचं दूध काढायचं असेल तर तिला आधी चारा घालायला लागतो. मग गाय काय करती? कपगुमान दूध काढून देते. पण जर चारा नाही घातला तर गाय काय करती? पहिलीला डायरेक्ट तोंडाव घालती. हा ते पण आहे ना. मग एवढी दुधाची कॅन्डाच्या कॅन्ड घेऊन चाललायस तू. चारा कुठे? चारा गाय कुठे? एवढी गरीब गाय तुला दिसेना लुकतो की? अवघड आहे राव. साहेब एक फोन करतो. तुला काय करायची ती कर, पण एक लक्षात ठेव, ही गाडी तवर इथून हलणार नाही. जवळ नाही नाही, हे काय कळलं मला. आजकालचे व्यापारी हुशार आहेत. पण दे की ग. अरे देतोय तो चिंचू. काल पण नाही दिलं. कुणाला कसली आवन, कुणाला कसली आव. लाच घेणं माझ्या तत्वात नाही बसत. तत्व म्हणत तत्व काय असतात ग? असलं काय नसतंय. असतात तत्व असतात, तुमच्यासाठी नसतील. नाही, तुम्हाला त्याचा काही फरकही पडत नाही म्हणा, पण मी सांगतेय ना, तत्व असतात. मला ते याची लाज वाटायला लागल्या की तुमच्यासारखे लोक सरकारी अधिकारी म्हणून येतात आणि भोळ्या बाबड्या काही न येणाऱ्या लोकांची सगळी कामं पैशामुळे अडकवतात, सरकारी योजना अडकून ठेवतात आणि मग परत फिरून सगळं तिथंच येतं. आणि म्हणून आपलं गाव कधी पुढे जात नाही. जवळ या देशात तुमच्यासारख्या लोकांची कीड आहे ना, तर काहीच नाही होणार या देशाचं. पण मी अजिबात असं होऊ देणार नाही. मी पहिल्यांदा ही कीड नष्ट करणार आहे. काय कशी बोलतेस तू? हा, झालं, केली माती तुझ्या पोरीनं. पाहुणं तुम्ही ऑल द बेस्ट. कीड साफ करायच्या नादात स्वतःला कीड लावून घेऊ नका मॅडम. अहो मिळवा की हात, मिळवा मिळवा. पाहुणं तुम्ही काय राग मानू नका. अहो आमची आप्पी हायच फटकळ तोंडाची, तिला कधी कुठं काय बोलायचं काय कळतच नाही बघा. आपण जर बसून बोलूया की. अक्का, अक्काच म्हणते ना तुम्हाला? वय अक्का मी अजिबात चिडलेलो नाही. अजिबात नाही चिडलो. काय तिला जे वाटलं ते ती बोलली, त्यात काही चुकीचं नाही ना. मी पण एक सरकारी अधिकारी आहे,
सुरुवातीला सगळे सरकारी अधिकारी असंच वागतात, हळूहळू बदलतात. मी पण बदललो ना, मी पण बदलेल. कलेक्टर झाली तर